तर बुलढाणा जिल्ह्यातील देखील दोन महत्त्वाच्या नगर परिषदांसाठी आता रविवारी म्हणजे कालच मतदान झालं। सिंदखेड राजा इथं 87.94 तर लोणार नगर परिषदेसाठी 72.78% मतदान झालंय। आज सकाळी या निवडणुकांचे निकाल 10 वाजेपर्यंतच्या सुमारास स्पष्ट होणार। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि निकाल काही वेळातच आपल्या समोर येणार आहेत। खरे कारण लोणार नगर परिषदेसाठी 13,637 मतदारांनी आपला हक्क जो आहे मतदानाचा बजावलाय, तर सिंदखेड राजा येथे 11,103 मतदारांनी मतदान केले। लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती। सिंदखेड राजा नगर परिषद निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात आपल्या समोर येतील। गणेश सोळंकी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, काय सांगाल, राजकीय पक्षांचा जो लोकसभेपूर्वी त्यांनी सराव केला होता, जी प्रतिष्ठा पणाला लागली होती, आज त्याचा निकाल समोर येणार आहे, काय अपडेट्स? वृषाली, आज सिंदखेड राजा आणि लोणार नगर परिषदेचा आज नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची निवडणुकीचा निकाल आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सिंदखेड राजा नगर परिषदेचं 5 नगराध्यक्ष यासाठी नगराध्यक्ष उमेदवार यासाठी उभे आहेत, तर 58 उमेदवार जे आहेत ते नगरसेवकासाठी उभे आहेत आणि लोणार नगर परिषदेमध्ये एका नगराध्यक्षासाठी 3 उमेदवार उभे आहेत, तर 38 नगरसेवक आपलं भविष्य आजमावत आहेत। काल सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान झालेलं आहे आणि मतदारांनी या सर्वांचं भाग्य जे आहे मतपेटीत बंद केलेलं आहे। लोकसभेची ही तालीमच म्हटलं तरी वावगं ठरू नये अशा पद्धतीची ही नगर परिषदेची निवडणूक आहे। सर्वच पक्षांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।